जय महावीरा, जय महावीरा, जय गुरुदेवा, जय गुरुदेवा, जय महावीरा, जय महावीरा, जय गुरुदेवा, जय गुरुदेवा, जय महावीरा, जय महावीरा, जय गुरुदेवा, जय महावीरा, जय गुरुदेवा। गुरुवर के दीदार में, बाबा के दरबार में, अरे हर घर में अब एक ही नाम, अरे हर घर में अब एक ही नाम, अरे एक ही नारा गूंजेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय महावीर बोलेगा। अरे धन्य है वो माता त्रिशिला जिसने वीरा को जन्म दिया, वीरा को जन्म दिया, जिसने वीरा को जन्म दिया। अरे जन्मे ऐसे वीर लाल ने जग का बेड़ा पार किया, जग का बेड़ा पार किया, जग का बेड़ा पार किया। अरे महावीर अति वीर का नारा, अरे महावीर अति वीर का नारा सारे जग में गूंजेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय महावीर बोलेगा। क्षेत्र आज एक महत्वाचा आणि आनंदाचा क्षण आहे की तीर्थक्षेत्र अखिल भारतीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटीचे उपाध्यक्ष श्रीमान संजयजी पापीवालजी आज इथे आलेले आहेत। मंदिर विश्वस्त समिती व कार्यकारी सदस्यगण या सर्वांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो। तसेच श्रीमान अशोकजी जोशी कोषाध्यक्ष यांचंही सर्वांच्या वतीने मी दहेगाव मंदिरचे विश्वस्त समितीचे कोषाध्यक्ष श्रीमान अमृतलाल गांधी यांना विनंती करतो की पापीवालजींचा विश्वस्त समितीतर्फे
देखील दहीगाव इथे घ्यावं आणि आपली जी काही त्यासाठी तयारी असेल जेवणाची सर्व अतिथी सर्व गोष्टी आम्ही इथे व्यवस्थितपणे सगळ्यांचा आदर करूया. या मंदिरबद्दल मी तुम्हाला एक माहिती देतो की आजपासून 175 वर्षापूर्वी ज्यावेळी ब्रह्ममूर्ती सागर महाराजजी विदर्भाहून इथे आढळले आणि ते फलटण अकलूज नातेपुते परिसरामध्ये विहार करीत असताना त्यांना या दहेगावमध्ये या मंदिरच्या मागच्या बाजूलाच एक 100 मीटरवर ओढा आहे आणि या भागामध्ये निसर्ग सुंदर अशा भागामध्ये त्यांना राहण्याचं खूप आवड निर्माण झाली होती आणि जास्तीत जास्त काळ त्यांनी त्यांच्या आयुष्यातील जो साधू अवस्थेतील काळ होता तो इथे घालवला. तर ते दररोज ओढ्यावर येताना सकाळी शुद्धीला गेल्यानंतर येताना रोज एक दगड मोठा घेऊन यायचे. त्या काळात तिथे मंदिर वगैरे काही नव्हतं. तर ते लोक त्यांना विचारायचे की महाराजजी आपण दररोज का दगड घेऊन येतात. तर त्यांनी सांगितलं की इथे भविष्यामध्ये अतिशय मोठमोठी मंदिरं जिनालय होणार आहेत आणि त्यासाठी माझं योगदान म्हणून मी रोज एक दगड घेऊन येतो. ब्रह्ममूर्ती सागर महाराजांच्या काळामध्ये जे आता चरण पादुका आहेत 175 वर्षापूर्वी तिथे जी छोटी भगवान महावीरांची मूर्ती आहे ती या मंदिरमधली सर्वात प्रथम मूर्ती. नंतर उत्खननामध्ये अनेक मूर्ती सापडल्या त्या देखील इथे विराजमान केल्या परंतु महाराजांच्या काळामध्ये त्यांच्या मूर्तीची स्थापना झाली. त्यानंतर 10 वर्षामध्ये म्हणजे इथे येणारा महाराष्ट्रभर आणि भारतभरातून खूप लोक दर्शनाला यायचे त्यांच्या दर्शनाला यायचे. अतिशय घडत होते त्या काळामध्ये. आपण इथं चित्रमय इतिहास त्याचा पाहिला आणि मग ज्यावेळी लोक सर्व येत होते आणि इथे एक मोठं विशाल मंदिर बनवायचं असा एक मानस झाला. तर 165 वर्षापूर्वी आता 166 वर्ष झाली भगवान महावीरांची मूल नाईक भगवान महावीर स्वामींची तर मूर्ती बसवून त्याची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. तर एक सांगायला आणि अनुभवायला विशेष वाटेल की हे जे भारतातलं सर्वात मोठं भुयारी मंदिर दहीगावमध्ये परंतु हे भुयारी मंदिर अगोदर भुयार नाही झाले अगोदर वरचा सगळा भाग झालेला. हे भगवान महावीर स्वामींची मूल नायक मूर्ती असो पलीकडच्या गाभाऱ्यातल्या मूर्ती असो हे सगळे अगोदर झालेलं आहे. त्यानंतर एक म्हणजे खाली भुयार होतं काही मूर्ती देखील होत्या परंतु 1952 साली ज्यावेळी आचार्य शांतीसागर महाराज इथे आले होते दहीगावला तर त्यांच्या मार्गदर्शनामध्ये विदेश क्षेत्रातील सिकंदर भगवान सहित 20 तीर्थंकरांच्या मूर्तीची इथं स्थापना करण्यात. पार्श्वनाथ भगवान आणि आदिनाथ भगवंतांच्याही मूर्ती किती साली स्थापन केल्या याचा थोडासा इतिहास आम्हाला सापडत नाही आहे. मध्ये रवींद्र कीर्ती भट्टारक महाराज हस्तिनापूर इथे आले होते तर त्यावेळी आम्ही त्याच्या ज्या नाव पिठिका असतात नामपिठिका त्या पुसून स्वच्छ करून त्याचा इतिहासाचा मागोवा घ्यायचा प्रयत्न केला परंतु एक्झॅक्ट आम्हाला त्याच्यात काही मिळाले नाही. परंतु तरी देखील त्या मूर्ती देखील एक आपल्याला असं समजता येते की 125 ते 250 वर्षाच्या दरम्यानच्या काळामध्ये कधीतरी त्या मूर्ती बसवल्या गेल्या. त्यासोबत आम्ही इथे जो एक अनेक मूर्तींचा समूह आपण इथं पाहिला खाली फार प्राचीन मूर्ती आहेत. त्या काही मूर्ती 1000 वर्षापूर्वीच्या काही 500 वर्षापूर्वीच्या मूर्ती आहेत. तर त्यांच्या देखील नामपिटिका आम्ही तपासल्या त्यावेळी खूप वेळ ते दिवसभर इथं होते आणि आम्ही स्वच्छता करून ते पाहण्याचा प्रयत्न केला. तर ज्यावेळी आपला जैन समाज राजस्थान गुजरात भागातून तिथे काही 12 वर्षाचा दुष्काळ पडला होता आणि काही अनेक घटना घडल्या होत्या विकृत परिस्थिती आली होती आणि त्यावेळी तो समाज तिथून इथे आला तर तिथं दादाजी नावाचे कोणी समाजश्रेष्ठी होते. तर प्रत्येक फॅमिलीला जी जी फॅमिली तिथून निघाली प्रत्येक फॅमिलीला त्यांनी एक एक मूर्ती दिली. अशा जवळजवळ 10,000 मूर्ती त्यांनी त्यावेळी दिल्या की तुम्ही दक्षिण भारतामध्ये चाललेला आहे आपला जैन इतिहास संवर्धन झाला पाहिजे टिकला पाहिजे तर ह्या मूर्ती तुम्ही घेऊन जा. प्रत्येक फॅमिलीला एक एक मूर्ती त्यांनी दिली. म्हणजे कोणी 25, 30, 50च्या समूहाने बाहेर पडले होते तिथून. तर त्यापैकी पण काही मूर्ती इथे त्या सापडतात आपल्याला. त्या एक अनेक ऐतिहासिक गोष्टी आहेत. आज आपण इथे सर्वजण आला मला त्या निमित्ताने जे जुन्या घटना आहेत तसं नवीन पण काय घडलं. तर आमचे माजी अध्यक्ष विजयकुमारजी दोशी मुंबई तसेच माजी उपाध्यक्ष श्रीमान CR दोशी सर त्यांना आपण सर्वजण ओळखत असाल
तर यांच्या मार्गदर्शनामध्ये 25 वर्षापूर्वी मानस्तंभ शताब्दी महोत्सव केला होता आपण. आज त्या मानस्तंभाला 125 वर्ष झालेली आहे. तर या शताब्दी महोत्सवाच्या वेळी आपण इथं राष्ट्रीय अधिवेशन देखील घेतलं होतं. त्यानंतर 25 वर्षानंतर एक चांगला सुयोग येतोय की पुढच्या महिन्यामध्ये तुम्ही सर्वांचे परवानगी दिली तर इथं आपण ते अधिवेशन भरवू शकू. तर आम्ही त्यासाठी ज्या काही इथे सोयी सुविधा लागतील ती सर्व अरेंजमेंट चांगल्या प्रकारे व्यवस्थित करू आणि आलेल्या सर्व अतिथींची चांगली सोय करू. याशिवाय गेल्या 25 वर्षामध्ये आम्ही एक विजन डॉक्युमेंट CR जोशी सरांच्या मार्गदर्शनाने तयार केलं होतं की दहेगावमध्ये काय काय विकास झाला पाहिजे. तसं पाहिलं तर 25 वर्षापूर्वी हे क्षेत्र थोडंसं दुर्लक्षित होतं. म्हणजे फारसे भक्तगण येत नव्हते, याची माहितीही कोणाला फारशी नव्हती. पण जो येईल तो मात्र प्रसन्न होऊन जायचा. तर त्यावेळी असं ठरवलं होतं की इथे काही शैक्षणिक संस्था सुरू करायच्या. त्या अनुयोगाने आपण इथे ITI कॉलेज सुरू केलं. ITI कॉलेजच्या तिथे आपली 18 एकर जागा आहे. कॉलेजसाठी आपण 3 एकर जागा ठेवलेली आहे आणि 15 एकर मध्ये आपलं उद्यान आहे, काही बाग बगीचे आहेत, ऊसाची केळीची शेती होते आपली. त्याशिवाय इथे लासुर्णे म्हणून जवळ गाव आहे, तिथे देखील संस्थेची 22 एकर जमीन आहे जी पार्श्वनाथ भगवंतांची मूर्ती बसवताना धन्यकुमार काकांच्या फॅमिलीने तिथे आपल्याला दान दिली होती. आज ITI कॉलेजच्या शिवाय इथे आपण 1915-16 सालाच्या दरम्यान म्हणजे 8-9 वर्षापूर्वी एक भव्य आचार्य शीतलसागर महाराजांचा ज्यावेळी इथे चातुर्मास झाला होता, ते नातेपुते चातुर्मास झाला होता, शीतकालीन वाचनासाठी ते इथे आले होते. तर त्यावेळी ऐतिहासिक नोंदींचा अभ्यास करताना असं निदर्शनास आलं होतं की भगवान महावीर स्वामींचा समोशरणाचा विहार महाराष्ट्रामध्ये जे काही 3-4 ठिकाणी विहार झाला, समोशरणची रचना झाली होती, अशा काही नोंदी सापडतात. त्या दहीगाव, कुंडल, कारंजा ही गावं, तेर ही गावांची नावं प्रामुख्याने येतात तिथे ऐतिहासिक नोंदी. तर त्यापैकी एक दहीगाव गाव आहे आणि त्यामुळेच इथे जे शेजारी 6 किलोमीटर गाव आहे ते नातेपुते गाव नसून नाथपुत्त, भगवान महावीर स्वामींचे पुत्र म्हणजे नाथपुत्त नाव त्याला दिलं होतं. कालांशाने त्याचा अपभ्रंश होऊन आज नातेपुते हे गाव त्याचं नामकरण झालेलं आहे. तर त्यांची स्मृती म्हणून इथे एक धार्मिक पर्यटनाचं सारखं काहीतरी एक वैशिष्ट्यपूर्ण वास्तू उभा करायची आम्ही प्रपोजल ठेवलं होतं की आम्हाला जसं बाहुबलीला आहे, कुंतलगिरीला आहे, अजमेरला आहे असं एक इंडोर समोशरणाची रचना करू. परंतु महाराजांनी आम्हाला सुचवलं की असं काहीतरी तुम्ही एक ओपन टू स्काय समोशरण निर्माण करा की ज्यामध्ये प्रत्यक्ष आपल्याला आज जाऊन दर्शन करता येईल. अशी काही दृकश्राव्य माध्यमं तुम्ही व्हिडिओग्राफिक साऊंड सिस्टीम्स करा की जेणेकरून भाविक तिथे आल्यानंतर आत प्रवेश केल्या ओंकार ध्वनी ऐकायला येईल, चित्रपती पाहायला मिळतील आणि साक्षात समोशरणाच्या रचनेची अनुभूती घेता येईल. तर आमचा तसा प्रयत्न चालू आहे. तो जवळजवळ 11 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आहे. आतापर्यंत आम्ही ती 1 एकर जागा आहे, 200 बाय 200 स्क्वेअर फूटची जागा आहे. तर 140 फूट व्यासाचं तिथं आपण गोलाकार समोशरण निर्माण करतो आणि त्या समोशरणाची जी हाईट आहे ती जवळजवळ ध्वजासहित 108 फूट पर्यंत उंच जाणार आहे. भगवान महावीर स्वामींच्या ज्या 4 प्रतिमा बसल्या आहेत त्या 67 फूट उंचीवर तमासानावर आपण इथं झाल्यानंतर पाहायला येऊया आणि एक वेगळ्या प्रकारची अनुभूती आपल्याला तिथे येऊ शकेल. हा प्रोजेक्ट कदाचित अजून 3-4 वर्षामध्ये तो पूर्ण होईल आणि एक देशभरामध्ये एक काहीतरी वेगळं आगळं वेगळं असं एक स्थान निर्माण झालं म्हणून एक दहीगावचं नाव त्यासाठी प्रसिद्ध होईल. आपल्या सर्वांचं मार्गदर्शन आम्हाला मिळावं. आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाने आणि प्रेमामुळे या क्षेत्राची अशीच उत्तर उन्नती होत राहील. धन्यवाद. जय जिनेंद्र. सर्वांना जय जिनेंद्र. भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटी महाराष्ट्र आमच्या वतीने पुनश्च एकदा मी सर्वांचं स्वागत करतो. 2 महिन्यापूर्वी जेव्हा या तीर्थक्षेत्र कमिटीचे नवीन अध्यक्ष श्री जगप्रसादजी निवडून आले त्यानंतर मग सर्व आचार्यांचे अध्यक्षपद जे आहे पुनश्च एकदा त्याची पुनर्रचना होते. तर त्या निमित्ताने पुनर्रचना करण्याची वेळ आली. पुनर्रचनेसाठी मग क्षेत्र निवडीचे प्रसंग आले. तर आतापर्यंत आपण पाहिले की अनेक क्षेत्र हा आपला पश्चिम महाराष्ट्रातला हा इतका मोठा क्षेत्र हा फार दुर्लक्षित राहिलेला आहे. त्या म्हणाले जेमके म्हणजे इथं
वैभव आहे त्या वैभवाला एक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर जी प्रसिद्धी मिळायला पाहिजे तर ती दुर्लक्षित राहिले असं वाटलं. जेव्हा आम्ही अर्ज मागवले तेव्हा कुमटा क्षेत्र असेल किंवा वडाळा क्षेत्र असेल आणि कुंतुगिरी क्षेत्र असेल आणि इतर 2-3 कुंडल क्षेत्र असेल अशा अनेक क्षेत्रांबरोबर दहीगाव क्षेत्रानेही ती मागणी केली की आमच्या इथे यावेळी व्हायला पाहिजे की जेणेकरून लोक येतील. विविध क्षेत्रातले हे सभासद असलेले लोक जर इथं आले तर त्यांनी जर पाहिलं तर आमच्या क्षेत्राला विशेष प्रसिद्धी मिळू शकेल हे त्यामध्ये त्यांनी व्यक्त केली होती. आणि त्या सर्व आम्ही त्यावेळी येऊन पाहणी सुद्धा केली आणि वेळोवेळी इतर वेळी आम्ही दर्शनासाठी आलेलो आहे. पण हा प्रसंग जो आहे भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटी महाराष्ट्रांचल संपूर्ण देशातले सर्वात मोठं विशाल सदस्यांचं एक असं क्षेत्र आहे. तर त्यानिमित्ताने त्याच वेळी जेव्हा नरेंद्रजीशी चर्चा झाली बाकी ट्रस्टीशी जेव्हा चर्चा झाली त्यांनी भावना व्यक्त केली की आपण हे करावं आणि आम्ही पाहिलं तर त्यानुसार मंदिराच्या भव्यतेची आपण शब्दातीत आहे ते आचार्य शांतीसागर महाराज जिथं भाऊक झाले मंदिराचं काय सांगणार. शीतल सागर महाराजी असतील आता सुयश सागर महाराजी असतील हरिका ज्ञानवती माताजी त्यांचं ससांगिक आगमन झालेलं आहे. आणि तुम्ही म्हणालात आत्ताच की आदरणीय भैया रवींद्र कीर्तीजी ते आले आणि 1 तासासाठी म्हणून आले होते आणि ते दिवसभर इथं हल्ले नाहीत आणि संपूर्ण क्षेत्राची पाहणी करून गेले. तर अशा अनेक त्यागींचं आगमन इथं आल्यावर खास करून ते येऊन दर्शन करून जातात आणि इथलं एक संचारच वेगळं. त्यामुळेच पण या क्षेत्रातले ट्रस्टी जे आहेत फक्त मंदिराशी निगडीत न राहता विशाल त्यांनी प्रगती केली आणि शैक्षणिक क्षेत्रात असेल आणि एक गोष्ट होऊन गेली की इथे गुरुकुल असल्यासारखं सुद्धा आहे. त्यांना राहण्याची सोय आहे. चारुकीर्ती स्वामीजी स्वामीजींच्या मी सांगतो शेवटची त्यांची जी भेट होती ते जाण्याच्या अगोदर ते ह्याच क्षेत्राने खास म्हणजे कुंतलगिरीला गेल्यानंतर ते म्हणले की आम्हाला दहीगावला जायचं आहे. त्यांना काय वाटले काय माहिती त्यांच्यासोबत मीच होतो आणि चारुकीर्ती स्वामी इथं आले थांबले दर्शन म्हणजे अक्षरशः त्यांनी मोती अर्पण केले सगळीकडे आणि धन्य झाले जप करून थांबून 10 मिनिट म्हणून आले पण 2-4 तास थांबून तर ते दिलं. तर त्यानिमित्ताने इथं राहण्याची जी व्यवस्था आहे आणि सुंदर असं त्यागी भवन बनवलेलं आहे. क्षेत्राने चांगला विकास केलेला आहे. जम्बूकुमार गौतमचंद जोशी गुरुकुल जे आहे त्या गुरुकुलामध्ये सुंदर असे 20 रूम आहेत. भोजनशाला आहे त्याची व्यवस्था आहे. त्याचबरोबर रतनचंद फुलचंद जोशी हे जे त्यागी निवास त्या परिवाराने जे बांधलेलं आहे तर त्यामध्ये सुद्धा मोठे मोठे 6 रूम आहेत आणि एक हॉल सुद्धा आहे. त्याचबरोबर VM मेहता हॉस्टेल आता आपण जिथं आपण विचार केलेला आहे फायनल केलेला आहे की जिथं मतदानाची प्रक्रियेचा वेळ आली तर ती सभा जी आहे त्या ज्या ठिकाणी झाली पाहिजे इथून 900 मीटरवरच आहे ते. तर त्या 900 मीटरवर असलेल्या त्या 18 एकर जागा जी आहे त्यामध्ये खूप सुंदर असा हॉल आहे, कक्ष आहेत, रूम आहेत आणि त्यासोबत हॉस्टेलच्या रूम जे आहेत तर सध्या सुट्टी असल्यामुळे ते सध्या मोकळे आहेत आणि 20 रूम सुंदर अटॅच बाथरूम टॉयलेट असलेले ते रूम आहेत. तर ती एवढी व्यवस्था स्वतः मंदिराच्या ट्रस्टकडे आहे. म्हणजे जवळजवळ 25 + 6 + 20 म्हणजे जवळजवळ 50 एक रूम आणि हॉल या पद्धतीने 55 रूमची व्यवस्था स्वतः आहे. आणि नातेपुते ते हे अंतर जे आहे या 3 याच्यामध्ये अंतरामध्ये 3 असे कार्यालय भवन आहेत की जैन धर्माशी निगडीत आहेत आणि सगळं सहकार्य करत असतात. तर त्यांच्याशी सुद्धा त्यावेळी आम्ही आलो तेव्हा चर्चा झाली होती. तर त्यांच्याकडे सुद्धा 10, 8 अशा जवळजवळ 25 एक रूम आहेत आणि 3-4 हॉल आहेत त्यांचे. त्याबरोबर आपल्या जैन समाजाचं वैभव असलेलं नातेपुते इथं असलेलं जे राजवैभव मंगल कार्यालय आहे ज्याच्यामध्ये अनेक चातुर्मास झाले. पूर्णानंद महाराज असताना मी आलो त्यावेळी सुद्धा अनेक विधान झालेले आहेत. तर तिथं 10 अगोदरचे रूमांची त्याला रिनोव्हेट करण्यात आलेले आणि 10 नवीन रूम त्याने बांधलेले आहेत आणि त्यात काही रूम AC रूम सुद्धा आहेत. तर त्या पद्धतीने रूम्स आहेत. मधुर मिलन मंगल कार्यालय जे नातेपुतेमध्ये आहे तिथं सुद्धा 20 रूम आहेत आणि 3-4 AC आहेत. त्याबरोबर महावीर भवन जे आहे बारामतीचं जे महावीर भवन आहे ते सुद्धा इथून 20 किलोमीटर तर तिथं 10 रूम साध्या रूम आहेत आणि 10 AC रूम तिथं आहेत. तर त्याची व्यवस्था आणि आत्ताच जशा येता आणि वालचंदनगर गेस्ट हाऊस पाहिलेलं. वालचंदनगर तर आपल्या देशाचं वैभव आहे जिथं चांद्रयान सूर्यासाठी सगळे सामग्री बनवली गेलेली आहे. त्याच्यासाठी येणाऱ्या लोकांसाठी सायंटिस्ट लोकांसाठी बनवलेले गेस्ट हाऊस आहे. तर त्या गेस्ट हाऊस 10 गेस्ट हाऊस रूम्स आहेत आणि ते सगळे अटॅच एकदम लक्झरियस आहेत. तर गरज पडली तर आपण सांगितलं तर कारण तिथं सुद्धा सुंदर मंदिर आहे आपलं
आणि त्या जे चक्रवर्ती परिवार जे प्राप्त तर त्यांच्याशी संपर्क झाले तर त्यानुसार एकंदरीत 100-125 कोटीपेक्षा जास्त जशी व्यवस्था गरज पडेल. पण आम्ही अजून एक अभ्यास केला होता की दहेगाव क्षेत्र निवडण्याचं कारण एक होतं की दहेगाव क्षेत्राच्या परिसरामध्ये जे क्षेत्र येतात तर ते जवळजवळ सातारा असेल 105 असेल, पुणे 130 असेल. तर त्या ठिकाणचे मेंबर्स जर बघितलं तर त्यांच्याशी बऱ्याच जणांशी संपर्क झाला तर त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की आम्ही मुक्कामाला काय येणार नाही कारण दहेगाव आमचं अत्यंत सध्याचं स्थान आहे. आम्ही सकाळी लवकर निघून येतो आणि ते करतो. तर जवळजवळ अशा मेंबर्सची आम्ही संख्या मोजली होती तर जवळजवळ 1300 ते 1500 मेंबर्स जे आहेत ते अत्यंत कमी दायऱ्यातले आहेत. आणि कोल्हापूर किंवा अशा 1300 ते 1500 मी सांगतोय तर अंतर जास्त असल्यामुळे काही वेळेवर त्या पद्धतीने अभिषेकापर्यंत पोहोचू शकले नाही तरी आपल्या त्या कार्यापर्यंत ते 5 ते 6 आणि हा पूर्ण जो मार्ग आहे पालखी सोहळ्याचा मार्ग आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाचं इथं विशेष लक्ष आहे आणि त्यामुळं सर्व रोड एकदम टॉप रोड आहे. कुठल्याही क्षेत्रात निघाला तर अत्यंत चांगले रोड इथं बनवलेले आहेत. त्यामुळं कुठल्याही गाडीला खड्ड्यात जायचं अडचण आहे असं काहीच नाहीये. तर त्या पद्धतीने ही सगळी व्यवस्था पाहिली तर सेंट्रलाइज पहिल्यांदा असं झालंय की एका सेंट्रलाइज क्षेत्रावर आपल्याला हे कार्य करण्याचं आणि क्षेत्र आपल्या मागे लागलेलं आहे की जेणेकरून आमच्याकडे तुम्ही लक्ष द्या, इतर ठिकाणी तुम्ही करत असता पण आपल्याकडे तुम्ही लक्ष द्या या भावनेने जेव्हा क्षेत्र पाहत आहेत. आणि अनेक लोकांच्या आम्हाला याच्या संबंधी अभिनंदन पत्र सुद्धा आले की जेव्हा निवडीची घोषणा झाली या क्षेत्रासंबंधी की खूप चांगलं केलं आम्हाला येण्याची सोय झाली. कोल्हापूर भागातले वगैरे जे विशेष करून जे सदस्य आहेत सोलापूर भागातले किंवा पुणे सातारा या भागातल्या अनेक लोकांनी याद्वारे हे पण केलेलं आहे. पण आज एक विशेष बाब आहे की या निमित्ताने आपल्या इथं राष्ट्रीय कमिटीचे 2 मोठे पदाधिकारी त्या निमित्ताने आलेले आहेत. महाराष्ट्र अंचलचे पूर्व अध्यक्ष पापडीवालजी, त्यांचे पिताश्री खूप त्यांनी कष्ट केलेले आहेत. या तीर्थक्षेत्र कमिटीला भारताबरोबरच महाराष्ट्रामध्ये एस्टॅब्लिश करण्यासाठी जवळजवळ 20 वर्ष पन्हाळाजी पापडीवाल हे अध्यक्ष राहिलेले. 27 वर्ष 20 वर्ष नाही 7 वर्ष कमीत 27 वर्ष ते जवळजवळ त्या तीर्थक्षेत्र कमिटीच्या महाराष्ट्र अंचलचे त्यावेळी विशेष असे कोण कार्यकर्ते नव्हते तरी सुद्धा जितके आहेत त्यांना घेऊन खूप या 48 क्षेत्रांच्या विकासासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि त्यांचे धर्मसुपुत्र त्यांचे की आपण एक व्यवस्था केलेली असते पण तरी सुद्धा असं वाटत असतं की नवीन कारण त्यांनी क्षेत्रच पाहिलं नव्हतं. त्यामुळे त्यांना असं वाटलं असेल अध्यक्षांना की बाबा एकदा बघू द्या तरी पण खरोखरच आहे की क्षेत्र पाहिल्यानंतर कोणी याला नकार देऊ शकत नाही. इतकं सुंदर क्षेत्र आहे. खरोखरच मी ट्रस्ट लोकांचं सर्वांचं अभिनंदन करतो. तीर्थक्षेत्र कमिटीचा आपण एक हिस्सा आहात याचं आम्हाला अत्यंत गर्व आहे. काय तर तीर्थक्षेत्र कमिटीच्या वतीने सर्वांचं टाळ्यावरून आपण अभिनंदन करतो. त्याबरोबर कुठलीही संस्था चालवायचं म्हणजे कोश अत्यंत बलवान पाहिजे तर कोषाध्यक्ष आज अशोकजी जोशी हे इथं आलेले आहेत. मूर्तियों की स्थापना होनी अभी मुख्य और वो एक ड्रीम प्रोजेक्ट था शीतल सागर महाराज जी का. वो निश्चित एक विशेष ऐसा आकर्षणीय केंद्र बनेगा. और भी जो प्रोजेक्ट है बहुत अच्छे मतलब CR जोशी जी थे उनकी जो टीम थी उनके साथ वाले सभी ट्रस्टी उनकी टीम की प्रोजेक्ट थी कि धर्म क्षेत्र के साथ हमें ज्ञान के क्षेत्र में आगे बढ़ना है. स्कूल स्थापित किया फिर ITI ऐसे देहात में ITI स्थापित करना उसको चलाना बहुत मुश्किल काम है तो उसको भी उन्होंने करने का प्रयास किया. उसको आगे लेके चलने के लिए हमें लोगों की नज़र यहाँ डालना बहुत ज़रूरी है. तो ये बहुत अच्छा सुवर्ण मौका है कि इस माध्यम से जो है ऐसे कार्य के माध्यम से ऐसे चुनाव के माध्यम से क्यों ना हो सभी लोग आएंगे देखेंगे तो निश्चित ही और भी उसका भाव बढ़ेगा और जन जन में इसका प्रसार होगा. इस माध्यम से ये जो हमने निर्णय किया है हमने सेंट्रल कमेटी को इसकी जो है अनुशंसा भी करके उसका पत्र भी भेजा है. लेकिन फिर भी उसी माध्यम से आज यहाँ पर आए दोनों यहाँ के राष्ट्रीय केंद्रीय समिति हमारे अनिल जी भी जीर्णोद्धार समिति के अध्यक्ष भी चुने गए हैं नूतन समिति में. तो उनका भी हम बहुत तैयारी से एक बार इस क्षेत्र की ओर से भारत वर्ष दिगंबर तीर्थ क्षेत्र की महाराष्ट्र अंचल की ओर से मैं दोनों का फिर से स्वागत करता हूँ.
महाराष्ट्र अंचल की ओर से अशोक भाई जी से निवेदन करता हूँ 2 शब्दों से सबको प्रफुल्लित करें। उन्होंने जो निवेदन किया उसके लिए उनका स्वागत करते हुए उनको आशीर्वाद। क्षेत्र पे मैं पहले भी 2 बार आ चुका हूँ, तो बहुत सुंदर है और उसको एक कोने में रख दिया गया है, ऐसा बोले तो भी चले, क्योंकि ज़्यादा लोगों को पता ही नहीं है कि दहीगांव क्या है। गांव के नाम से होगा कि दहीगांव यहाँ कोई आवे तो पता है। तो नो डाउट बहुत अच्छा क्षेत्र है, आपकी सब योजनाएं भी काफ़ी अच्छी है। तो उसके लिए खाली यहाँ के 10, 15, 20, 25 लोग बैठ के आजू बाजू वाले गाँव को बैठ के ये कार्य हो नहीं सकता, सबको लेके चलना चाहिए तो ये कार्य हो सकता है। क्योंकि फंड भी बढ़ा चाहिए, आपकी योजना भी बड़ी है और लोगों को प्रकाश में आने के लिए यहाँ पर सबको लाना भी जरूरी है। तो ऐसा ही आयोजन हो कि लोग यहाँ आवे, कोई भी माध्यम से, ऐसा मैं नहीं कह रहा हूँ चुनाव के माध्यम से, और कोई माध्यम से भी आवे, बड़ी सी मेरी इच्छा है। अपने क्षेत्र पर संजय जी पापड़ीवाल राष्ट्रीय कमेटी के उपाध्यक्ष, साथ ही भगवान ऋषभदेव मूर्ति निर्माण कमेटी मांगी तुंगी सचिव सम्य शिखर जी 20पंथी कोटी उपरोली के ट्रस्टी एवं आचार्य शांति सागर महाराज जी, वहाँ पर जो शांति धाम बन रहा है उसके भी कोषाध्यक्ष सचिव, धर्म तीर्थ है, गजपंथा है, ऐसे अनेक तीर्थों के पदाधिकारी, भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थ क्षेत्र कमेटी के अभी राष्ट्रीय उपाध्यक्ष के रूप में चयन हुए। ऐसे ही एक समाज सेवी अशोक भाई दोषी, जो कि उनका पूरा समर्पण धर्म के प्रति, परम पूज्य आचार्य श्री पुष्पदंत सागर महाराज जी का जो क्षेत्र पुष्पगिरी बना है, उस पुष्पगिरी के अध्यक्ष, अपना जो 20पंथी आमनाय का सबसे 20पंथी आमनाय का सबसे पुराना 200 साल प्राचीन जो भी आगम है, उस आगम से चलने वाले और चलाने वाले अशोक भाई अनेक संस्था के पदाधिकारी है। साथ ही अंतर्मना प्रसन्न सागर महाराज जी के जो एक कमेटी है, उस कमेटी में वहाँ भी वो राष्ट्रीय कमेटी में खाली उनके पास खाली कोष का काम है, दूसरा कुछ भी नहीं आया। संजय भाई हम लोग खाली साथ में रहते बस। और कहने का मतलब क्या है कि ये लोग ऐसी शख्सियत है कि जो समाज को ये धरोहर के रूप में मिली है, जो समाज को टाइम देने वाले लोग हैं, समाज के लिए पूरा तन मन धन से टाइम देने वाले। एक जन भी किसी का वाउचर आपको मिलेगा नहीं कि मैंने क्षेत्र पाया हूँ तो आपका काम कर रहा हूँ, इसका पेमेंट कर दीजिए। ऐसे युवा नेतृत्व समझो, ऐसे कार्य करते अपने को लगता है, लेकिन अपन लोग काम नहीं कर सकते युवा होते हुए, लेकिन ये बुजुर्ग होते हुए इतना अभी आज भी घूमते हैं, कम से कम महीने में 20 दिन 25 दिन बाहर घूमते रहते समाज के प्रति। ऐसे आदरणीय अशोक भाई साहब दोषी जी, भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थ क्षेत्र महाराष्ट्र कमेटी अंचल के 25 तारीख को जो इलेक्शन डिक्लेयर हुआ, अध्यक्ष ने जो लेटर दिया है, 25 तारीख को जो इलेक्शन हो रहा है, दहीगांव क्षेत्र के लिए अनुमति दी, सर्कुलर जारी हुआ, परंतु व्यवहार के रूप से जो व्यवस्था होनी चाहिए, अगर कुछ कम है या कुछ ज्यादा करना है, जो भी करना है उसके लिए अपन कटिबद्ध है बोल के आदरणीय अध्यक्ष साहब ने पर्यवेक्षक के रूप में संजय भाई साहब को, अशोक भाई साहब को जाकर देखो वहाँ क्या व्यवस्था है क्या नहीं, अगर कुछ व्यवस्था नहीं है तो व्यवस्था क्या करना है वो व्यवस्था हम लोगों को बता दीजिए। करीबन इलेक्शन तो नहीं होना चाहिए, सिलेक्शन होना चाहिए। अगर इसमें कुछ व्यवस्था करनी है तो 100-125 कमरे अपने पास है, इसके बावजूद भी आपका मार्गदर्शन हमें जरूरी है। आप जैसे भी मार्गदर्शन करेंगे उस मार्गदर्शन के हिसाब से ही हम लोग कार्य करेंगे, ये विश्वास दिलाते हुए 2 शब्दों को विराम देता हूँ और बाकी धन्यवाद। आनंद जी, हमें मालूम नहीं होती, यहाँ पर बहुत युवा वर्ग है, ये मिहिर जी है, इनके सब साथी, ये माधुर जी है, ये टीम बहुत यहाँ की जो पकड़ है। सम्य शिखर जी स्वच्छता अभियान 15 साल से कर रहे हैं, और बाकी भी जो कार्य है कि यहाँ इस क्षेत्र से लेकर नाते कुत्ते तक नारियल के पेड़ लगाए गए थे, कुछ उसमें क्षतिग्रस्त हुए, लेकिन ये नए ऐसी पहल उन्होंने की थी
और भी बहुत से कार्य जो मतलब अगर समाज में कोई बीमार पड़ता है तो दहीगांव क्षेत्र को सेंट्रलाइज करते हुए बनाते हुए उसको सेंट्रलाइज करते हुए अनेक लोग इसमें इकट्ठा होते हैं। लोगों को बहुत लोगों को दान देने की इच्छा होती है, लेकिन कहाँ किसी को लगता है मुझे इसमें हॉस्पिटल में देना चाहिए, किसी को लगता है मुझे ज्ञान में देना चाहिए, किसी को लगता है मुनियों के लिए देना चाहिए। तो उनको सबकी इच्छाओं को ध्यान में रखते हुए उनको सपोर्ट करते हुए किसी को त्यागी में देना तो थोड़ा 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 उनको कहा कि ये जो युवक वर्ग है इनकी टीम बहुत अच्छी है, नरेंद्र जी है, मीर भाई है और महादेव जी है, ये सभी जिन्हें जी सभी टीम है बहुत ही अच्छी है। युवा कार्यकर्ताओं की आज जरूरत है, तो इस माध्यम से इस क्षेत्र के सभी युवा जो कार्य करें निश्चित ही अतुलनीय है। इन सबको मैं बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। और अनुभवी नेतृत्व आज हमारे उपाध्यक्ष श्री पापड़वाल साहब आए हैं, तो उनको मैं निवेदन करता हूँ अपने शब्दों से हमें अवगत कराए और जो कुछ उनकी सूचनाएं हैं वो बताएं। आने वाले काल में उपाध्यक्ष नहीं होते, अध्यक्ष ही और देखेंगे। इस बार महावीर स्वामी की जय, ब्रह्म महंती महाराज की जय, परम पूज्य आचार्य श्री शांती सागर महाराज की जय। दैवयाचा आज योग आला तर आनंद वाटला। माझ्या काळामध्ये कोरोना असल्यामुळं त्यावेळेस मी येऊ शकलो नाही, पण आम्ही बरेच महाराष्ट्रातले 60-70 क्षेत्र जवळजवळ त्यावेळेस फिरलो होतो आणि माझ्याकडे 27 वर्ष अध्यक्ष असताना नेहमी दहेगाव, नातेपुते, बारामती, आलपूर, खड्डर या विषयाची मी वाचननगर यांच्याशी चर्चा व्हायची आणि या भागातले बरेच त्यांचे जे क्षेत्राचे प्रतिनिधी होते, कार्यकर्ते त्यांचे अत्यंत जवळचे मित्र होते। आदरणीय भाऊभाई गांधी आजच्या सभेचे अध्यक्ष, आशिषजी जोशी आमच्या भारतवर्ष दिगंबर जयंती तीर्थक्षेत्र कमिटीचे कोषाध्यक्ष, श्री अनिलजी जंगे महाराष्ट्र अंचलचे अध्यक्ष, महावीरजी शास्त्री महाराष्ट्र अंचलचे महामंत्री, नरेंद्रजी गांधी विश्वस्त, अमृतलालजी गांधी आमचे, मीरभाई गांधी कटकेश्वर, शीतलजी गांधी, महावीरजी शहा, नंदकुमार जिंगळे आमचे कुमठे क्षेत्राचे महामंत्री कंचन पाटील आणि सर्व उपस्थित सगळ्यांच्या मला घेता नाही येणार। भारतवर्ष तीर्थक्षेत्र कमिटीच्या निमित्ताने इथं आलो, आपण आमचं स्वागत केलं, सन्मान केला, क्षेत्राची माहिती दिली, त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे, ऋणी आहे, धन्यवाद। एवढी मोठी संपदा, एवढं मोठं क्षेत्र, परंतु ज्या पद्धतीने समाजाकडे जायला पाहिजे होतं त्या पद्धतीने गेलं नाही किंवा जाऊ शकतं। जर ह्या क्षेत्रामध्ये जर आपण प्रसिद्धी माध्यमाचा, जसं आपण व्हॉट्सअप माध्यमाचा उपयोग करतो, आम्ही रोज बँकचे किंवा या भागातले सगळे मेसेज मी त्या ग्रुपमध्ये आहे तुमच्या सगळ्या, तर मला येतात, मला तुमचं कार्य ग्रुपचं माहिती असतं, काय चाललं आहे, तुम्ही मदत करता, जसं त्या पद्धतीने आम्ही आमच्या भागात पण सुरू केलं आहे। आमच्याकडे पण आम्ही जे लोक आजारी आहेत त्यांना मदत करतो किंवा जे असं कोणी त्यांना मदत करतो, तर आम्ही पूर्णच ते उचलले त्या प्रकारे आमच्याकडे पण आम्ही करतो आणि तर चांगल्या पद्धतीने ते पण चालले। पण ह्या क्षेत्राला जर आपण पारस चॅनलच्या माध्यमातून, जुगवाणी चॅनलच्या माध्यमातून हे सगळं इतिहास आणि हे सगळ्या रोजचा अभिषेक अशा पद्धतीने जर सुरू केलं तर एक तर निश्चित या भागातलं एक क्षेत्र अत्यंत पुढं जाईल। तसा हा भाग अत्यंत त्यांनी सांगितलं प्रभू व्यक्तांनी की अत्यंत सशक्त भाग आहे, धर्मवान किंवा संपन्न असा भाग आहे। तर या भागातले लोक असतील आणि देशातले लोक असतील ह्या नक्कीच जोडले जातील असं मला वाटतं। भारतवर्ष तीर्थक्षेत्र कमिटीच्या महाराष्ट्रीय अंचलच्या मागच्या निवडणुकीच्या वेळी माझ्या वडिलांना 27 वर्ष बिनविरोध निवडून दिलं, त्याच्यानंतर आम्ही आपलं संतोष पेढारीजींना पण बिनविरोध निवडून दिलं, ते आमच्या महामंत्री आहेत। प्रमोदजी कासलीवालच्या वेळेस एक निवडणूक झाली, त्याच्यानंतर अनिलजी आम्ही दोघांनी कॉम्प्रोमाइज करून घेतलं। आता पण मीरजींचा उभारायचा विचार आहे, प्रमोद कासलीवाल त्यांच्याकडून उभारायचा विचार आहे आणि आता लोकशाही आहे, आपण ज्यावेळेस फॉर्म ओपन करू त्यात कोणी फॉर्म भरू शकतं, किती लोक भरू शकतात, अजून कोणाची इच्छा असत ज्यांनी नागपूर इलेक्शन होईपर्यंत ते येऊ सर्व सदस्यांना। आपल्या भारतामध्ये 8,500 तीर्थक्षेत्राचे जो सभासद आहेत त्यातले 3,000 सभासद महाराष्ट्रात आहेत। आपण पहिल्यापासूनच महाराष्ट्राचा योगदान याच्यामध्ये जास्त आहे, परंतु ज्या आनंदी महाराजांनी त्यावेळेस पूर्ण भारतभर घेऊन 1 करोड रुपयाचा फंड त्यावेळेस तीर्थक्षेत्र कमिटीला उपलब्ध करून दिला होता। त्यावेळेस 60-70 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वी ती 11,000 रुपये सभासद फी होती, ती सभासद फी आजही आहे।
त्याच्यात पण आपण वाढ केलेली नाही. तर त्या अनुषंगाने सभासद वाढत आहेत, अजून वाढले पाहिजे. कारण म्हणजे 1,00,000-2 लाख सभासद आमचे झाले पाहिजे. आमचे जेवढे मंदिर आहेत तीर्थक्षेत्राबरोबर त्या जोडण्याचं पण आम्ही आता नवीन योजना आणत आहोत की आम्ही तीर्थक्षेत्राबरोबर मंदिरं पण जोडू, म्हणजे सभासद संख्या वाढत, त्या मंदिराचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी समाज आमच्याशी जुळत. ही तीर्थक्षेत्र कमिटी जवळजवळ 122 वर्षापूर्वीची आहे. आणि आपण संमेशिखर जे असो, तुमच्या गिरनार जे असो, केसरिया जे असो, शिरपूर असो, अशा अनेक प्रकारचे जे कायद्याचे लढे आहेत ते लढतो आहोत. आणि हीच एक कमिटी आहे की त्याच्याकडे काही फंड आहे थोडाफार का होईना, आणि त्या फंडाच्या मधून आपण तो खर्च करतो. आता जवळजवळ संमेशिखरची जी 31 तारखेला उद्या सुप्रीम कोर्टामध्ये केस आहे, नेहमी केस होतात. आणि केस झाली 1 तारीख झाली की 30 लाख 40 लाख 50 लाख रुपये घेतं. आपण जे पैसे 11,000 रुपये घेतो त्यातले काही पैसे डिपॉझिट करतो, त्याच्या व्याजवर ही संस्था चालवतो. म्हणजे आपल्याकडे खूप कमी फंड असल्यामुळं आपल्याला असा कोर्ट केसेसला पैसे द्यावे लागतात, जास्त त्याचे खर्च होतात. म्हणून काही अजून TV च्या माध्यमातून, सभासदाच्या माध्यमातून, मंदिराच्या माध्यमातून अजून आपण नवीन नवीन सभासद घेऊन सगळ्यांना जोडण्याचा प्रयत्न करतोय. महाराष्ट्र अंचलचं निवडणूक जवळजवळ 25 तारखेला होण्याची शक्यता आहे. दहेगाव क्षेत्राचं पत्र त्या हिशोबाने निघणार होतं, त्याचं कॉपी ज्या ऑफिसमधली होती ती बाहेर जरी आली तरी त्याप्रमाणे ठरत आहे. परंतु काही लोकांनी त्या ठिकाणी ऑब्जेक्शन दिल्यामुळं आम्हाला पर्यवेक्षक म्हणून क्षेत्राची काय काय व्यवस्था आहे, 2-3 ठिकाणचे अर्ज झालेले आहेत. मुंबईचं आहे, मागितुंगीचं आहे, काश्मीरचं आहे, त्या हिशोबाने आणि दहेगावचं आहे. कुठं करायचं ते राष्ट्रीय कमिटीचा निर्णय करून ते करत निवडणूक होऊ नये अशी आमची इच्छा आहे, सगळ्याचीच इच्छा आहे. काही मार्ग निघेल. मागच्या वेळेस पण थोडासा समाजामध्ये तेढ निर्माण होण्याचा प्रयत्न त्या इलेक्शनमुळे झाला होता. ह्या इलेक्शनमुळे पुन्हा निवडणुकी होऊ नये अशी सगळ्यांची प्रामाणिक इच्छा आहे. सगळ्यांना संधी मिळेल, त्यांना मिळाली, त्यांनाही मिळालेली आहे. काही काही आमचे लोक आता अनिलजी पण 3ऱ्या वेळेस आहे, मी 2ऱ्या वेळेस आहे, आमचे तुमचे संतोष पेंढारे 3ऱ्या-4थ्या वेळेस आहेत. आमचे सगळे पदाधिकारी, कारण एका वेळेसमध्ये माणसाला समजायला लागतं, दुसऱ्या वेळेसमध्ये त्याचं मग तो काही काम करू शकतो. म्हणजे एकच वेळेस झालं पाहिजे असं काही नाही, आणि दुसऱ्याला पण संधी मिळायला पाहिजे, हे पण सगळ्या गोष्टी खरी आहेत. त्या अनुषंगाने आपण निवडणूक नाही हो अशा पद्धतीने प्रयत्न करावा. मी अनिलजींना महावीरजींना विनंती करतो की तुम्ही अध्यक्ष महामंत्री आहे, तुम्ही इथं बसवा सगळ्यांना. आम्ही आहे, आशुजी आहे, नीलमजी आहे, संतोषजी पेटारी आहे. महाराष्ट्रात आपले 12पैकी 4 पदाधिकारी मोठे महाराष्ट्रात आहेत. तर आपण त्याच्यामध्ये काहीतरी काही तोडगा करतात, तोडगा काढून निरंतरपूर्वी भगवान महावीर आम्हाला सगळ्यांना सद्बुद्धी देऊ अशी मी त्यांच्या प्रार्थना करतो. याच्यामध्ये निवडणुकीमध्ये आम्हाला जो अहवाल द्यायचा आहे त्या आशुजी आम्ही उद्या कमिटीला पाठवून देऊ, आणि त्या अनुषंगाने बाकीच्या बाहेरच्या गोष्टी आपण पाहून घेऊ. आणि त्या अनुषंगाने मुख्य कमिटी जो निर्णय घेईल त्या ठिकाणी निवडणूक इथं जरी निवडणूक झाली तरी हरकत नाही, तिथं जरी काही झालं हरकत नाही. निवडणूक न व्हावं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर आपल्याला पण विनंती करतो, वीरबाईंचं कार्य आम्हाला माहिती आहे, खूप चांगले कार्यकर्ते आहेत, नेहमी समाजकामामध्ये पुढं आहेत. तसेच दुसरे पण लोक आहेत, प्रत्येक क्षेत्रात जातात. मी जितक्या महाराष्ट्र अधिवेशन हे तर करायचं आहे तुम्हाला. ऐका, तर असंच ज्यावेळेस मी पूर्ण महाराष्ट्राचा दौरा करण्याकरता घेऊन त्यावेळेस वीरजी आमच्याबरोबर 10-15 क्षेत्रावर बरोबर होते. आमचे वाचन पात्री पण होते, आम्ही कुंठेला गेलो, सगळ्या क्षेत्राला गेलो, महावीरजी पण होते. तर सगळ्यांना मिळून बरोबर बसून काम करायचं, तीर्थक्षेत्राचं आम्हाला जीर्णोद्धार करायचं, आमची परंपरा, आमचं संरक्षण करायचं. त्याच्याकरता आम्ही सगळं कटिबद्ध आहोत आणि राहिलेही पाहिजे. त्या अनुषंगाने ह्या निवडणुका न होता युनानिमसली झालं तर खूप चांगलं होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. कारण तेही माझे मित्र आहे, तेही माझे मित्र आहे, अजून जे येतील तेही आपल्या सगळ्याचे ओळखीचे मित्र. असं अत्यंत आपला समाज लहान आहे. त्या अनुषंगाने मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा अत्यंत आभार व्यक्त करतो. ह्या निमित्ताने दर्शन खूप चांगले झाले, खूप आनंद वाटला. नेहमी या क्षेत्रावर असं यावं असं वाटते. आणि पुन्हा मी आपल्या पदाधिकाऱ्यांचा, कर्मचारी असतील, अमृताचे असतील, हे सर्व जे पदाधिकारी होते त्यांनी क्षेत्राला जे आहेत या क्षेत्राला अत्यंत सुंदर स्वच्छ मेंटेन त्यांनी केलेलं आहे. ही एक पाहण्यासारखी गोष्ट आहे. शिक्षण संस्था पण केलेल्या आहेत, ते पण एक खूप चांगली गोष्ट आहे. त्यागी बोर्ड तुमच्याकडे आहेत, बाकी अजून गोष्टी आहेत. निश्चित या संस्थेचं जर आपण त्या पद्धतीने जर आपण केलं नवीन आधुनिक पद्धतीने, कारण अभिषेकामध्ये आपण त्याचे काही पूर्वी करून हे करून किंवा एक माणसाला रोज असं काहीतरी केलं महिना 2 महिने तरी निश्चित बरंच फरक पडतो. आहे क्षेत्र फार लोकांना माहीत नाही. आता आम्ही तीर्थक्षेत्रामध्ये काम करत असताना आमचं सुद्धा येणं झालं नाही.
तर बाकीच्याच आम्ही समाजात फिरतो तरी न झाले तर बाकी लोकांनी येण्याकरता निश्चित याच्या जास्त प्रसिद्धी करण्याची आवश्यकता असं मला वाटतं. थोडंसं एक तर मी आपल्या समाजाचा मनापासून धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो. झाला पाहिजे त्या निमित्ताने त्याला सुद्धा प्रकाशात आणलं पाहिजे. मी त्यांना क्षेत्राच्या वतीने आवाहन करतो की त्यांनी सपरिवार एकदा यावं, आपल्या पूर्ण परिवाराला निघाली होती पुन्हा सगळे नको स्वतंत्रपणे सहपरिवार तुम्ही यावं व्यवस्था आहे तर त्याचा लाभ घ्यावा आणि दर्शनाचा आणि शांतीत एकदा जप आज आल्यानंतर सुद्धा मी इथं जप केला. इथं शांततेने बसून जे जप केल्यानंतर जी एक शांती समाधान आणि पॉवर जे प्राप्त होते ते शब्दातीत आहे. त्यानिमित्ताने त्यांनी आमच्या मित्रभाईंनाही शुभेच्छा दिल्या आहेत. नवनवीन कार्यकर्त्यांना सुद्धा लाभ मिळणं गरजेचं आहे आणि काही कार्यकर्ते ज्यांनी कार्य केले अनुभव आले आहेत त्यांना अजून कार्य करण्यासाठी त्याच्यासाठी मोका मिळावा ही दोन्ही त्यांनी बॅलन्स भावना व्यक्त केलेली आहे. तर त्यानिमित्ताने त्यांच्या पुन्हा एकदा धन्यवाद करतो. मीरबाईंना निमित्ताने की त्यांचं जे तीर्थक्षेत्रात जे केलं अनेक वर्षापासून ते म्हणजे मीरबाई म्हणजे एकटे नाही आहेत, कारण असेल असे कार्यकर्ते मोठी आहेत. आणि आज आपल्याकडं म्हणजे महत्वाचं हेच कमी आहे की कार्यकर्ते प्राप्त आहेत. कारण मीरबाई एकदा आवाज दिले की त्याच्यासोबत कार्य करणारे भरती करतात ते एकदा आपण यंगस्टर्सना सुद्धा देऊन बघावं, पुढच्या पिढीला सुद्धा देऊन बघावं अशी भावनेने आम्ही त्यांना आम्ही सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर पाहूया काय होतंय, पण अधिवेशन तरी या ठिकाणीच व्हावं अशी आमची भावना आहे. तर आजच्या या धर्मसभेचं किंवा चर्चेचा समारोप अध्यक्षीय आजचे या सभेचे अध्यक्ष बाबूबाईजी गांधी यांनी अध्यक्षीय समारोप करावा अशी त्यांना विनंती करतोय. बाबूबाईजी सर एकच नाही संधी मिळाली जेणेकरून की सभासद वाढण्याचा आणि कार्य करण्याची तसं व्हायला लागले की जुन्याच कार्यकर्त्यांना ते संधी मिळायला लागली आणि मग जोडलं जात नाही त्याचा नवीन 5-5 वर्षाला नवीनच कार्यकर्ते निवडवायचे आहे. तुम्ही सांगताय की भावना त्यासाठीच आलेलींना जेव्हा अध्यक्ष करायचं राष्ट्रीय कमिटीकडनं आलं तुम्ही नकार दिला पहिला आले तुम्ही व्हायचं नाही अध्यक्ष तिथं सुद्धा मी त्यांना बोलून राष्ट्रीय अध्यक्षांना सुद्धा विनंती केली रिपीट करायचं नाही त्यांना दुसरीकडे कार्य करा, त्यांच्या अनुभवाचा फायदा वर घ्या. राष्ट्रीय कमिटीचे पदाधिकारी, महाराष्ट्र कमिटीचे पदाधिकारी, दहेगाव संस्थानचे पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते आजची आपली मीटिंग या ठिकाणी अधिवेशन घ्यायचं आहे या दृष्टीने हे जे राष्ट्रीय कमिटीचे पदाधिकारी आलेले आहेत आणि त्यांना आपल्या क्षेत्राचं महत्त्व आपण सांगितलं की एक गोष्ट सांगू इच्छितो की हा जो परिसर आहे नातेपुते असू द्या, अकलूज असू द्या, फलटण असू द्या, बारामती असू द्या, हे जे दहेगाव क्षेत्राच्या चारी बाजूला गाव आहेत या सगळ्या कुबेर नगरी आहेत. पण या कुबेर नगरी या भागात आचार्य शांतीसागर महाराजांच्या पासून आतापर्यंत अनेक साधूंचा विहार चातुर्मास वास्तव्य झाल्यामुळे या सगळ्या कुबेर नगरी बरोबर धर्मनगरी झाली आणि अशा प्रकारच्या धर्मनगरीचं हे फार मोठं श्रद्धास्थान आहे. आपण जे म्हणतो की इथं लोक आले नाहीत किंवा फार लोकांना माहीत नाही, पण मी एक सांगू इच्छितो ज्या वेळेला या भागामध्ये महाराजांचं वास्तव्य असतं, महाराजांचं वास्तव्य असतं आणि त्यांना दर्शनासाठी जे श्रावक येतात ना ते हमखास इथे येऊन जातात. म्हणजे महाराज सांगतात तिथं चांगलं क्षेत्र काय आहे तर दहेगाव, इथं येतात दर्शन करतात. आणि आता जसं महावीरबाईंनी सांगितलं शास्त्रीजीने की इथं आल्यावर जे प्रसन्न वाटतं, बसून जाप केले, तीच भावना चारुकीर्ती स्वामीजीने सुद्धा इथं व्यक्त केली होती. आपल्याला त्यांचं भाषण घेतलं, प्रवचन आठवत असतं. हे जे वैशिष्ट्य आहे आणि इथं पॉल्युशन नाही, बिगर पॉल्युशनचं एक क्षेत्र. तर अशा क्षेत्राला या क्षेत्राच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याला राष्ट्रीय कमिटीला विनंती केलेली आहे की इथं अधिवेशन घ्यावं. मी तर असं म्हणेन की अधिवेशन इथं घ्यावं, पण इथून पुढे दरवर्षी एखादी मीटिंग या ठिकाणी घेण्याचा पण आपण प्रयत्न करू. तर ते सगळं याचं अजून वाढ होईल, लवकर होईल. आता हे समोशरण करायचं पण थोडं विलंब झालं. हे जर थोडं राष्ट्रीय कार्यकर्त्यांनी आपल्या दानवीरांनी जास्त लक्ष दिलं असतं
तर यापूर्वीच लवकर पूर्ण झालं असतं आणि होणार आहे, ते होण्याचा काही प्रश्न नाही. तर या दृष्टीने मला असं वाटतंय की दोन्ही पदाधिकारी राष्ट्रीय लेवलचे आणि महाराष्ट्र लेवलचे पदाधिकारी या सगळ्यांनी मिळून दहेगावला जे संमती पत्र आलेलं आहे त्याला मान्यता देऊन या ठिकाणी अधिवेशन व्हावं आणि आपली इच्छा ही आहे की निवडणूक नाही व्हावी, ही माझी पण इच्छा आहे, पण अधिवेशन अवश्य व्हावं आणि ते एक आदर्श निर्माण व्हावं की निवडणूक न होता अधिवेशन झालं. तर अशा दृष्टीने माझे 2 शब्द जे उपाध्यक्ष संजयजी पापडेवार यांचे वडील पन्नालाजी पापडेवार जे 27 वर्ष महाराष्ट्र कमिटीचे अध्यक्ष होते. फार मोठं काम आणि माझ्या वडिलांचा म्हणजे जे आनंद कीर्ती महाराज आले त्यांचा तर इतका जिव्हाळा होता आणि नेहमी भेटले की एकमेकाला फार. आणि मी मांगीतून गेलो म्हणजे पन्नालाजींना भेटायचं त्यावेळेला मूर्तीचं काम चालू होतं. तर त्यावेळेला मला आवर्जून त्याने आता ती खूण दाखवली. हातामध्ये एक मंदिरची खूण आहे, तेव्हा ते म्हणाले माझ्या हातूनच ही मूर्ती होणार आहे, त्याच्यासाठी तुम्हाला माहीत असेल ते म्हणजे. तर असं भविष्य लाभलेले आणि त्यांचे सुपुत्र संजयजी त्यांनी हे संस्थेवर आजीवन कार्य करावं आणि भारतीय तीर्थक्षेत्र कमिटी कारेनंदे महाराजांनी 1 कोटीचा फंड दिला त्यावेळेला 11,000 रुपये वर्गणी ठेवली आजीवन सदस्य. त्यावेळेच्या 11,000 रुपयामध्ये 160 रुपये तोळा 1600 रुपयाला बिस्किट मिळत होते सोन्याचं. तेव्हा ते 11,000ची आजची किंमत काढा आणि तेवढे वर्ष रिड्यूस करा. 11,000 सभासद 5 वर्षासाठी पुन्हा 5 वर्षांनी म्हणजे त्याचं त्या पैशाचं आजीवन असल्यामुळं. आणि आता जे आजीवन बरेचसे सदस्य तर स्वर्गवासी झाले. नवीन करताना तुम्ही कमिटीमध्ये माझी एक सूचना आहे म्हणजे की ते लिमिटेड वर्षाचं 5 वर्षासाठी कारण मग काय होतं लोकांचं एकदा 11,000 एक तर भरत नाही, भरले तर पुन्हा दुर्लक्ष करतात जाऊन आपलं काय नाही देत असं नको व्हायला. तेव्हा अवश्य करावं त्यामुळे फंड्स पुन्हा निर्माण होते. पुन्हा एखाद्या हरिनंदी महाराज येण्यापेक्षा आपण ते कार्य करावं. आपण जे पैसे जो फिक्स ठेवतो त्या व्याजावर नियमित तीर्थक्षेत्राची सेवा होत राहते, त्याचा नियमितपणे आपल्याला मिळत राहते. कारण जैन बोधक आम्ही पाक्षिक चालवतो याचे आजीवन सभासद होते, 50 रुपयाला सभासद होते आजीवन सभासद. त्या लोकांना असं वाटतं अजूनही आहेत त्यातले काही 400-500 सभासद त्यांना वाटतं 50 वर्ष वगैरे त्याला, पण त्याला वाटतं ते आम्ही त्यावेळी 50 रुपये दिले त्याच्यातून तुम्ही द्यायला पाहिजे भावना असं जाते. तर त्यासाठी रिन्युअल होणं गरजेचं आहे. तर त्या निमित्ताने आज खूप चांगल्या सूचना त्यांनी केल्या की पंचवार्षिक सभासद किंवा असे काही आयडियाज असतील तर तुम्ही त्या लेखी स्वरूपात महाराष्ट्रांचं असेल किंवा केंद्रीय समितीकडे तुम्ही कळवा जेणेकरून त्यांना निर्णय घेताना कोषाध्यक्षांना सुद्धा किंवा अध्यक्षांना निर्णय घेताना त्या सूचना महत्त्वाच्या ठरतील. कारण असे काही बदल करणे नसलेले लोक विरोध करतात. त्या विरोधाच्या वेळी अशा काही लोकांच्या महत्त्वाच्या सूचना आहेत त्या कामाला येऊ शकतात. तर जैन बोधकचं यावर्षीचं या ऑगस्टचं जे आहे अंक दहिगाव विशेषांक असं काढायचं आम्ही ठरवलेलं आहे खास की जेणेकरून दहिगावात सुद्धा नरेंद्रजीशी आम्ही पंचवार्षिक अभिषेकाचं पाहिजे. ठीक आहे. तर त्या निमित्ताने ते होईल. तर त्याच्या निमित्ताने त्याची माहिती द्यावी मी माहिती देऊ इच्छितो. त्याने जैन बोधकालाही शुभेच्छा द्याव्यात आणि भगवंजीने तो अशोक भाईंना एक त्याने आणलं. आणि अधिवेशनच्या वेळी आल्यावर दहिगाव विशेषांकावर फोटो निघावा अशी एक इच्छा व्यक्त करतात. ह्या अतिशय क्षेत्र भारतवर्षीय दिगंबर जैन योगाध्यक्ष माननीय संजयजी पापडेवार, कोषाध्यक्ष अशोकजी जोशी, आमचे मार्गदर्शक बाबभाई तसेच जमगे साहेब व महावीर भाई इथं उपस्थित राहिले. खरं तर बाबभाईंनी सांगितल्यामधला सगळ्यात मला जास्त विषय आवडला. पण फंड रेझिंग हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि जर सभासद करताना तो नुसता माणूस हात सांगतो
महाराजांनी सांगितलं की 50 रुपये आम्हाला काय तुम्हाला जैन भाव द्यावा. तर असं करणंच गरजेचं आहे की ज्यावेळी आपलं फंड रेझिंग होईल. अशोक भाई, तुम्ही पहिल्यांदा कसं फंड रेझिंग होईल हे पहिल्यांदा करणं गरजेचं आहे. आम्ही पण पतसंस्थाला मी बाबाईंना सांगितलं पैसे कसे मिळवायचे हे आपल्या जैन माणसाला सांगायची गरज आहे. परंतु ते सुद्धा तुम्ही आचरणात आणलं चांगलं होईल. आज इथं आपण आलात उपस्थित झाले त्याबद्दल सर्वांचे आभार. आणि ही इलेक्शन बिनविरोध कसं होईल हे बघावं एवढी आमची तुम्हाला विनंती राहील. पण अधिवेशन दहेगावात घ्यावं एवढी पण विनंती राहील. चला नमस्कार म्हणताना आपण समारोप करूया. संपूर्ण महावीर शास्त्री ते स्वतः विद्वान आहेत, पंडित आहेत, देशात विदेशात त्यांचं इतकं जाणं येणं आहे. तर ते असल्यामुळे त्यांची गोष्ट म्हणजे ती खरंच काय जय जिनेंद्र. आज श्री महावीर स्वामी दिगंबर जैन अतिशय क्षेत्र दहिगाव नातेपुते जिल्हा सोलापूर या ठिकाणी भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटी महाराष्ट्र अंचलच्या बाबतीत जी निवड होणार आहे त्या संदर्भात जागा निश्चित करण्याकरता भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री जम्बूप्रसादजी जैन यांनी लेखी आम्हाला कळवल्याबद्दल मी संजय पापडीवाल राष्ट्रीय उपाध्यक्ष व अशोकजी दोशी मुंबई राष्ट्रीय कोषाध्यक्ष यांनी येऊन इथे पाहणी केली जागेची. आमच्याबरोबर आज इथे बाबूभाई गांधी आदरणीय श्री आणि महाराष्ट्र अंचलचे अध्यक्ष श्री अनिलजी जमगे, महाराष्ट्र अंचलचे महामंत्री महावीरजी शास्त्री, सोलापूरचे नातेपुतेचे फलटणचे आजूबाजूचे परिसरातील सभासद आणि समाज बांधव आलेले होते. आम्ही आज इथं येऊन भगवान महावीर स्वामीचे दर्शन करून अत्यंत आनंदित झालो, अत्यंत प्रफुल्लित झालो. आणि 20 ते श्रीमंदर भगवंताचे दर्शन 20 विधेय क्षेत्रातले भगवंताचे दर्शन करून इथे जुन्या मूर्त्या ठेवल्या ते पाहिल्या. आचार्य श्री शांतीसागर महाराजांच्या हातून ज्या मानस्तंभाच्या त्यांच्या उपस्थितीमध्ये प्रतिष्ठा झाली त्यांचंही दर्शन करण्याचा आम्हाला योग लाभला. अत्यंत सुंदर व्यवस्था क्षेत्राच्या विश्वस्त मंडळाने कार्यकारिणीने केली, आमचा सन्मान केला आणि त्याबद्दल आम्ही त्यांचे अत्यंत ऋणी आहोत, आभारी आहोत. हा एक भारतातील असं क्षेत्र आहे की जे सगळ्यांनी येऊन दर्शन घेतलं पाहिजे. हा निश्चित असा अमूल्य ठेवा आहे आमच्या समाजाचा. आमच्या समाजाच्या अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या ज्या ठेवी आहेत, आमच्या अशा ज्या प्रकारचे मंदिरं आहेत, तीर्थक्षेत्र आहेत, सिद्धक्षेत्र आहेत, याचं निश्चित जतन केलं पाहिजे. आम्ही करतो. भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटी त्याचं जतन करते. आपल्या सर्वांच्या पाठिंब्याची सहकार्याची नितांत आवश्यकता असते. आपण ते नेहमी करत असता, पुढेही करत राहील. सर्वांना पुनश्च एकदा जय जिनेंद्र. महावीर शास्त्री भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटी महाराष्ट्र अंचल सेक्रेटरी या नात्याने आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. सोलापूर जिल्ह्यातील या दहिगाव अतिशय क्षेत्राचं एक वैभव आहे की इथे भगवान महावीरांचं संवत्सरण आलं होतं आणि या संवत्सरणाने पावन झालेली ही भूमी आणि या क्षेत्रामध्ये अनेक आचार्यांनी पदस्पर्श केला आहे. ब्रह्ममहती सागरांच्या पावन कल्पनेतून निर्माण झालेली ही भूमी आणि ही अतिशय क्षेत्र आचार्य श्री शांतीसागर महाराजांनी त्यावर कळस चढवला आणि त्यानंतर आलेल्या त्यांच्या पदस्पर्शानंतर त्यांच्या परंपरेतून आलेल्या अनेक आचार्यांनी, मुनींनी, त्यागींनी, साध्वींनी इथे येऊन अत्यंत असं एक विशेष असा अनुभव घेतलेला आहे. या सुंदर परिसरामध्ये खूप काळापासून अनेक लोक येत असतात, पण या क्षेत्राच्या परिसरातल्या बाहेरच्या लोकांनासुद्धा या क्षेत्राची माहिती व्हावी या दृष्टीने महाराष्ट्र अंचलने दहिगाव क्षेत्राची यावेळच्या अधिवेशनाची निवड केलेली आहे. आणि आजच आदरणीय श्री
पापडीवालजींनी याला भेट दिली आणि या क्षेत्राला पाहून त्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे. आम्ही निश्चितच समजतो की हे क्षेत्र त्यांच्या स्वागताला पुढच्या कार्यक्रमाला सुद्धा अत्यंत सज्ज झालेलं आहे. इथल्या दहीगावच्या सर्व परिसरातल्या श्रावक श्राविकांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी आज इथे खूप सुंदर अशी योजना आखलेली आहे. मुक्त आकाश समवसरण असेल, शाळा असेल, ITI असेल आणि मुलांसाठी गुरुकुल असेल, या सर्वाचा लाभ सर्वांनी घ्यावा आणि त्यानिमित्ताने या क्षेत्राला एक पुनश्च वैभव आणून द्यावं अशी मी या निमित्ताने भावना व्यक्त करतो. सर्वांना जय जिनेंद्र.